आज 31 ऑगस्ट म्हणजे विमुक्त दिवस। या विमुक्त दिनाच्या लाईव्ह कार्यक्रमात उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बांधवांना प्रेमचंद बैराम राठोडचा नमस्कार। जय शेवालाल, जय वसंतरावजी, जय विमुक्त भटके। आज 31 ऑगस्ट 2020ला विमुक्त दिनाच्या निमित्ताने जाणीवा फाउंडेशनद्वारे आयोजित विमुक्त मी अजून कुठे मुक्त आहे या लाईव्ह कार्यक्रमात आपल्या सर्वांचे सहृदयातून स्वागत। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आपल्या वाणीतून भविष्याची दिशा दाखविणारे जगद्गुरू संत शिरोमणी शिवालाल महाराज, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। अशा प्रकारे शिक्षणाची महती सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले, महर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतीय संविधानाचे निर्माते क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्य सेनानी माजी मुख्यमंत्री मासा कन्नमवार, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, रोजगार हमी योजनेचे जनक, हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री महानायक वसंतरावजी नाईक या महान विभूतींना माझा त्रिवार अभिवादन। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्वांना सुपरिचित असलेले डोंबिवली येथील अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक माननीय भीमनीपुत्र मोहन गणूजी नाईक। या लाईव्ह कार्यक्रमाचे पहिले व्याख्याते आहेत विमुक्त भटक्यांच्या हक्कासाठी शासनाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढणारे व भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्राध्यापक मोहन भाऊ चव्हाण। तसेच आपले दुसरे व्याख्याते आहेत शोषित पीडित समाज घटकांमध्ये परिवर्तन आणणारे, विमुक्त भटक्या जमातींना न्याय हक्क मिळवून देणारे, विमुक्त भटके महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, समाजकार्य व लेखणीची आवड असणारे, विमुक्त भटक्या समाजांचे प्रश्न सोडविण्यासाठी भारताच्या 3 पंतप्रधानांबरोबर चर्चा करणारे, अनेकविध भाषांमध्ये रूपांतर होऊन अत्यंत गाजलेल्या उचल्या या आत्मचरित्राचे निर्माते, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध साहित्यिक माननीय लक्ष्मणजी गायकवाड साहेब। आजच्या या लाईव्ह कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या सर्व रसिक, कलाप्रेमी, साहित्यिक श्रोत्यांचे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्व व्याख्याते या सर्वांचे मनपूर्वक स्वागत व अभिनंदन। सर्वप्रथम सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आपल्या सर्वांचे परिचित व लाडके सुप्रसिद्ध कवी व प्रबोधनकार माननीय सुरेश भाऊ राठोड यांना। भारतातील तमाम भटके विमुक्त बंधू भगिनींना मी सुरेश मंगूजी राठोड, काटोल, जिल्हा नागपूर, जाणीवा फाउंडेशन तर्फे आजच्या या विमुक्त दिनाला आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मूळ निवासी या देशाचा, मूळ निवासी या देशाचा, विमुक्त आज दिनाला गड्यांनो या स्वागत समयाला, गड्यांनो या स्वागत समयाला, गड्यांनो या स्वागत समयाला।
धन्यमुचे भाग्य उजळले शोषित वंचित बहुजन जुळले धन्यमुचे भाग्य उजळले शोषित वंचित बहुजन जुळले विमुक्त नामे परिका छळले विमुक्त नामे परिका छळले कळले या समयाला गडे हो कळले या समयाला गडे हो या स्वागत समयाला गड्यांनो या स्वागत समयाला पूर्वाश्रमीचा गळ्यात फाश न्याय हक्काची धरुणी काश पूर्वाश्रमीचा गळ्यात फाश न्याय हक्काची धरुणी काश चला मिटवूया हा वनवास चला मिटवूया हा वनवास दास धरा समयाला गडे हो दास धरा समयाला गड्यांनो या स्वागत समयाला गड्यांनो या स्वागत समयाला सृजन मनाने फुलवू बाग जाणीव नेणीव रेशीम धागा सृजन मनाने फुलवू बाग जाणीव नेणीव रेशीम धागा एकजुटीने मिटवू त्रागा एकजुटीने मिटवू त्रागा जागा या समयाला गडे हो जागा या समयाला गड्यांनो या स्वागत समयाला गड्यांनो या स्वागत समयाला शब्द सुमने अर्पण करतो भाव सुगंध मनात उरतो शब्द सुमने अर्पण करतो भाव सुगंध मनात उरतो पवित्र पावन तोच ठरतो पवित्र पावन तोच ठरतो स्मरतो या समयाला गडे हो स्मरतो या समयाला गड्यांनो या स्वागत समयाला गड्यांनो या स्वागत समयाला मूळ निवासी या देशाचा विमुक्त आज दिनाला गड्यांनो या स्वागत समयाला गड्यांनो या स्वागत समयाला गड्यांनो या स्वागत समयाला धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद सुरेश भाऊ. अशाच प्रकारे निरंतरपणे सोबत राहून आपल्या वाणीतून आम्हा सर्वांना चेतवत राहाल ही विनंती. मित्र हो, आज जरी संपूर्ण विमुक्त भटका समाज विमुक्त दिन साजरा करीत आहेत, परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी सतत भटकंतीचे जीवन जगणारा हा समाज खऱ्या अर्थाने विमुक्त झालेला आहे का, हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात
भेडसावत आहे. शैक्षणिक, आर्थिक, राजकीय नानाविध समस्यांनी ग्रासलेला हा समाज विकासाच्या किरणेकडे टक लावून बघत आहे, परंतु अजूनपर्यंत त्यांचा सूर्य उगवलेला नाही आहे असे मला तरी वाटते. या कार्यक्रमाची प्रास्ताविकेतून भूमिका मांडण्यासाठी आमंत्रित करतो नवोदित साहित्यिक जाणिवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र राठोड यांना. प्रिय बंधू व भगिनींनो, मी रवींद्र राठोड जाणिवा फाउंडेशन नागपूरच्या वतीने आयोजित केलेल्या विमुक्त मी अजून कुठे मुक्त आहे या कार्यक्रमाला लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून बघणाऱ्या तमाम जाणत्या रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, आद्य प्रबोधनकार संतश्रेष्ठ सेवालाल महाराज, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले, उपेक्षितांचे कैवारी राजश्री शाहू महाराज, संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करणारे वसंतरावजी नाईक साहेब आणि तमाम भारतीय भटक्या विमुक्तांचा लढा लढणारे उमाजी नाईक, बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल, बहिर्जी नाईक, कन्नमवार साहेब, पद्मश्री भानावतजी, अशा सर्व महामानवांना माझा कोटी कोटी प्रणाम. आज 31 ऑगस्ट आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले सन्माननीय अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भीमणीपुत्र मोहन गणूजी नायक, तद्वतच आजच्या या कार्यक्रमाला व्याख्याते म्हणून लाभलेले भटक्या विमुक्तांच्या चळवळीचे झुंजार कार्यकर्ते व अभ्यासक प्राध्यापक मोहन भाऊ चव्हाण, भटकी विमुक्त चळवळ स्वतः जगलेले आणि अनेकविध आघाड्यांवर भटक्या विमुक्तांसाठी लढाई लढणारे दुसरे व्याख्याते माननीय लक्ष्मणजी गायकवाड सर, आपल्या गीतांजलीने मंत्रमुग्ध करणारे बंधुवर्य कवी सुरेश राठोड, संचालन व आभाराची धुरा सांभाळणारे मित्र प्रेमचंद राठोड व अशोक पवार, आणि या कार्यक्रमाला समस्त भारतामध्ये लाईव्ह प्रसारणात सगळ्यांना लाभ घडवून देणारे बंजारा लाईव्ह चॅनल आणि बंजारा लाईव्ह चॅनलचे रविराज पवार आणि गोविंद राठोड, आणि मला या लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून ऐकत असलेले सर्व श्रोतागण पुनश्च एकदा आपल्याला नमस्कार करतो आणि माझ्या प्रास्ताविक कथनाला मी सुरुवात करतो. मित्र हो, 31 ऑगस्ट हा दिवस आपण विमुक्त दिन म्हणून साजरा करतोय. विमुक्त दिन हा कार्यक्रम घेताना मनामध्ये अत्यंत हर्ष, आनंद, सोहळा या भावना नाहीच्या बरोबर आहेत. तरीही आज हा कार्यक्रम आपण इथे घेतोय तो एवढ्यासाठी की इथल्या व्यवस्थेने आजवर विमुक्त भटक्यांना दिलेल्या जखमांची जाणीव आपणासह इतरही समाज घटकाला व्हावी. व्यवस्थेने तुम्हा केलेला छळ इथल्या समाज घटकाला कळावा आणि नव्या तरुणांना यातून लढण्याची ताकद मिळावी, हा हेतू या कार्यक्रमाचा इथे औचित्याचा आहे. ज्या भारत देशामध्ये आणि जगामध्ये कुत्रा मांजरांच्या संरक्षणासाठी हजारोनी संघटना काम करतायत, ज्या प्रस्थापितांच्या मानवाधिकारासाठी लाखोनी मेणबत्त्या जळतायत, त्या सगळ्या व्यवस्थेत विमुक्त भटक्यांचा साधा विचार सुद्धा कुणाकडे नाही. ही एक प्रकारची शोकांतिकाच आहे. मित्र हो, ज्या इंग्रजांना या भारतामधून सळो की पळो करून घुमंत जनजातीच्या लोकांनी सोडले, त्या घुमंतू जनजातीच्या विरोधात इंग्रजांनी इथल्या काही प्रस्थापित गद्दारांना हाताशी घेऊन संपूर्ण घुमंतू जनजातीच्या कोट्यावधी लोकांना जन्मजात गुन्हेगार ठरविण्याचा काळा कायदा या भारतात जगात पहिल्यांदा आणि एकमेव असा कायदा अंमलात आणला, ज्याला क्रिमिनल ट्राईब ऍक्ट 1871 या नावाने तो कायदा ओळखला जातो. इंग्रज राजवटीमध्ये विमुक्त भटके, तत्कालीन घुमंतू जनजातीचे लोक, हे वनामध्ये संचार करणारी लोक, छोटा मोठा व्यवसाय करणारी लोक आणि एका ठिकाणी न राहता सतत भटकंती करणारी लोक म्हणून ओळखायला यायचे. गावगड्याच्या छोट्या मोठ्या गरजा
ह्या विमुक्त आणि भटक्या लोकांनी म्हणजे त्यावेळच्या घुमंतू लोकांनी पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर पिढ्यानपिढ्या भटकंती करायची, हा त्यांचा एक प्रकारचा स्वभाव बनलेला आणि जीवनाचं मर्मच त्यांचं ते बनलेलं. गावोगाव फिरणारी भटकणारी ही लोक यांनी इंग्रजांशी लढा दिला याचे अनेक दाखले आपल्याला इतिहासात मिळतात. परंतु इथल्या व्यवस्थेने आणि इथल्या काही प्रस्थापित गद्दारांनी इंग्रजांशी साठगाठ करून या लोकांची मुसकी आवळण्याचा प्रयत्न केला. क्रिमिनल ट्राईब ऍक्ट 1871 हा काळा कायदा घुमंतू जनजातीच्या माथी मारला गेला. आणि मित्रहो, या काळ्या कायद्याने जगात पहिल्यांदा आईच्या उदरातून जन्मलेल्या बाळाला जन्मताच गुन्हेगार ठरविण्याचा पायंडा पाडला. आईच्या उदरातून जन्मलेला बाळ हा जन्मताच गुन्हेगार संबोधला जाऊ लागला. त्याही वेळेला इथल्या सामाजिक सुधारणेच्या गप्पा मारणाऱ्या एकही लोकांनी विमुक्त भटक्यांच्या या चोर गुन्हेगारीच्या ठपक्याविरोधात आंदोलन केलेली आपल्याला दिसत नाही. इंग्रज राजवटीने विमुक्त भटक्यांचा प्रचंड छळ मांडला. इंग्रजांच्या काळात या घुमंतू जनजातीच्या लोकांना मरण यातना देण्यात आल्या. दिवसातनं 3 वेळा हजेरी लावायची आणि एका गावावरून दुसऱ्या गावात जाण्यासाठी त्या ठिकाणच्या पोलीस पाटील असो, त्या ठिकाणचे पोलीस अधिकारी असो, यांच्याकडे गळ घालायची आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे बंदिस्त जीवन जगायचं. अशा प्रकारची प्रचंड क्रूर चेष्टा घुमंतू जनजातीच्या लोकांची इथल्या इंग्रज राजवटीत झाली. मित्रहो, इंग्रज राजवटीने जो छळ केला तो छळ भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा थांबला नाही. भारतीय स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 साली मिळाले आणि भारतात भारतीय राजवटीची स्थापना झाली. भारतीय राजवटीची स्थापना झाल्यानंतर सुद्धा या स्वातंत्र्याने ज्या क्रिमिनल ट्राईब ऍक्ट अंतर्गत आलेल्या 198 जमातींच्या लोकांना, कोट्यावधी समूहाला भारतीयत्व बहाल करायला 5 वर्ष 16 दिवस वेळ लावला. मूळ भारताचे असून सुद्धा, भारताचे मूळ मालक, मूळ निवासी असून सुद्धा या स्वतंत्र भारतामध्ये 5 वर्ष 16 दिवस घुमंतू जनजातीचे हे लोक 17 फूट उंचीच्या तारकुंपणात, सेटलमेंट ऍक्ट अंतर्गत उभ्या केलेल्या 17 फूट उंचीच्या तारकुंपणात कोंडवाड्यात डांबून ठेवलेल्या बंदिस्त जनावरांप्रमाणे जीवन जगत होते. त्याही वेळेला इथल्या कुठल्याच व्यवस्थेला त्यांची आठवण आली नाही. संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्याचे नगाडे आणि स्वातंत्र्याचे ढोल वाजवल्या जात होते. एकीकडे संसदेमध्ये संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती. संविधान कसे असावे आणि भारतातल्या लोकांना काय, नागरिकांना काय अधिकार मिळावे याच्या चर्चा आणि चर्चेच्या फैरीच्या फैरी घडत होत्या. पण त्याही वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळून 5 वर्ष उलटलीत तरीही ज्या घुमंतू जनजातीच्या लोकांना इंग्रजांनी गुन्हेगार ठरविले आणि त्यांना तारकुंपणात जीवन जगायला मजबूर केले, त्या लोकांना आजही 5 वर्ष झालीत तरीही त्या सेटलमेंटच्या तारकुंपणातून बाहेर काढायला या भारतीय स्वातंत्र्याला आठवण आली नाही. एकीकडे संसदेत संविधानाच्या चर्चा घडत होत्या, त्याही वेळेला कोंडवाड्यात डांबून ठेवलेल्या या घुमंतू जनजातीच्या लोकांची आठवण संसदेत कोणालाही आली नाही. संसदेतल्या चर्चेमध्ये या घुमंतू जनजातीचा कुठेही उल्लेख आलेला आपल्याला दिसत नाही. किरकोळ उल्लेख असेल तर तो नगण्यच मानावा. मित्रहो, 5 वर्ष स्वातंत्र्याला उलटल्यानंतर इथल्या सरकारला, त्याच्या सरकारच्या मनाला पाझर फुटला आणि भविष्य आपल्याला क्रूर म्हणेल या भीतीने का होईना, पण ज्या घुमंतू जनजातीच्या लोकांना इंग्रज राजवटीने जन्मजात गुन्हेगार म्हणून ठपका लावला, ती लोक आजही 5 वर्ष स्वातंत्र्याची उलटल्यानंतर आजही ती तारकुंपणात बंदिस्त जीवन जगत आहे. आणि ही बाब भारतीय स्वातंत्र्याला अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. ही भावना त्यांच्या लक्षात कुणीतरी आणून दिली आणि ती भावना लक्षात आल्यानंतर भविष्य आपल्याला माफ करणार नाही या भीतीने इथल्या तत्कालीन सरकारने 31 ऑगस्ट 1952 या रोजी घुमंतू जनजातीच्या 198 जमातीच्या कोट्यावधी लोकांना
क्रिमिनल ट्राईब ऍक्ट 1871 या काळ्या कायद्यातून मुक्त केले आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संसदेत अशी घोषणा केली की आजपासून ही क्रिमिनल ट्राईब ऍक्ट या कायद्याअंतर्गत येणारी सर्व लोक विशेष मुक्त करण्यात येत आहे. त्याचाच अर्थ विमुक्त असा लावला गेला. म्हणून मित्रांनो, 31 ऑगस्ट हा दिवस विमुक्त दिन म्हणून आपण स्मरणात ठेवतो. 31 ऑगस्ट 1952 विमुक्त म्हणून घोषणा झाली खरे, परंतु आपल्या समस्या आजही संपलेल्या नाहीत. 31 ऑगस्ट 1952 विमुक्त म्हणून घोषणा करताना या लोकांच्या पुनर्वसनाची, या लोकांच्या जीवनात विकासाचा कुठेतरी झेंडा या लोकांच्या जीवनामध्ये तेवत राहावा, याच्यासाठी इथल्या सरकारने फार काही केलेले आपल्याला दिसत नाही. ज्या लोकांना विमुक्त म्हणून घोषित केले त्या 198 जनजातीच्या लोकांचा आज अन्न वस्त्र निवाऱ्याचा प्रश्न सुद्धा सुटलेला नाही. एकीकडे देशाला काही काळात 75 वर्ष स्वातंत्र्याची पूर्ण होतील, परंतु ज्या 198 जनजातीच्या लोकांना इथल्या व्यवस्थेने विमुक्त म्हणून घोषित केले, मित्र हो, स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण होतील तरीही अन्न वस्त्र निवाऱ्याचा प्रश्न यांचा सुटू नये. हे अपयश कुणाचं, याला जबाबदार कोण, याची उत्तरे आपल्याला शोधावी लागतील, याची उत्तरे व्यवस्थेला आपल्याला मागावी लागतील. ज्या बंजारा लोकांनी संपूर्ण जगामध्ये मालाची ने-आण केली, ज्या वडार लोकांनी ताजमहल, वेरूळ अजिंठा लेणीला रूप दिले, ज्या लोहारांनी लोखंडाला पीळ देऊन शस्त्र बनवली, ज्या वासुदेव गोंधळी डोंबारी या लोकांनी राजे छत्रपतींच्या दरबारात गुप्तहेराचा मान मिळवला. बहुरूपी असलेल्या बहिर्जी नाईकांचं उदाहरण आपल्या इतिहासात सर्वांना माहिती आहे. बहुरूपी असलेल्या बहिर्जी नाईकांना सर्वोच्च गुप्तहेराचा मान छत्रपती शिवाजी राजे यांनी दिला. ज्या कोलाटी, गारुडी, सापमुंगसवाले, नंदी बैलवाले या लोकांनी सकल समाजाचे मनोरंजन केले, अशा या सर्व विमुक्त घुमंतू जनजातीच्या लोकांना लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक, राची ढेरे लोकसंस्कृतीचे उपासक असे संबोधतात. त्यांच्या जगण्याच्या वाटा कोणी हिरावल्या, हा खरा ज्वलंत प्रश्न आज आपल्या समोर आहे. स्वातंत्र्याच्या पूर्व आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात इथल्या समाज व्यवस्थेने, समाजकारणाने, राजकारणाने, साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण, आरोग्य, रोजगार या सर्व क्षेत्राने घुमंतू जनजातीच्या लोकांची कायम उपेक्षाच केली. करिता आज आम्ही उपेक्षितच आहोत. गेल्या 5 दशकांपासून विमुक्त भटक्यांची चळवळ उभी झालेली आपल्याला दिसते. विमुक्त भटक्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे हजारो कार्यकर्ते गेल्या 5 दशकात आपल्या जीवनाचं रान करून शासन व्यवस्थेशी लढत आहेत. त्यांचा मार्ग आणि त्यांची प्रेरणा ही आपल्याला दिशादर्शक नक्कीच आहे. मित्र हो, इथल्या दलित चळवळीने विमुक्त भटक्यांच्या चळवळीला आत्मभान दिले. दलित चळवळीने विमुक्त भटक्यांना आत्मभान दिले, परंतु विमुक्त भटक्यांच्या वेदना, विमुक्त भटक्यांच्या प्रश्नांना मुख्य सूत्र मानून आपला लढा हा विमुक्त भटक्यांचा लढा म्हणून कोणीही लढताना दिसत नाही. तेव्हा आता आपल्याला उठाव करावा लागेल. तेव्हा आपल्याला आता आपला लढा लढावा लागेल. विमुक्त भटक्यांच्या न्याय हक्कासाठी विमुक्त भटक्या समाजातील तरुणांनी एकत्र येण्याची गरज आहे. नव्या उमेदीने, नव्या ताकदीने विमुक्त हुंकार करण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि या सर्व बाबींना लक्षात घेऊन जानेवा फाउंडेशन नागपूर ही संस्था आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणा सर्वांसमोर प्रस्तुत आहे. जानेवा फाउंडेशन ही संस्था सामाजिक प्रबोधनात विश्वास ठेवणारी, विश्वास बाळगणारी संस्था आहे. समाज मन घडविण्यासाठी मनामनाच्या जाणीवा समृद्ध व्हाव्यात हाच ध्यास आमचा आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये विमुक्त भटक्यांच्या समस्या आणि समाधानाचं संजीवन आपण सर्वांना मिळावं. विमुक्त भटकांच्या न्याय हक्काच्या जाणीवा मनामनात निर्माण व्हाव्यात, त्या समृद्ध व्हाव्यात,
या हेतूने आजच्या या कार्यक्रमाचं प्रयोजन आपण केलेलं आहे। आजच्या या कार्यक्रमाला गोर बोलीचे आणि गोर बंजारा समाजाच्या सकल समस्यांच्या जाणीवा मनात असणारे आणि त्याचा अभ्यास करणारे ज्येष्ठ साहित्यिक, सुप्रसिद्ध साहित्यिक भीमळीपुत्र मोहन गणूजी नायक हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत। त्यांच्या चिंतनाचा नक्कीच आपल्याला लाभ होईल। विमुक्त भटक्यांच्या चळवळीला रूप देणारे आणि विमुक्त भटक्यांची चळवळ साक्षात जगणारे आजच्या या कार्यक्रमाचे व्याख्याते म्हणून प्राध्यापक मोहन भाऊ चव्हाण व लक्ष्मणजी गायकवाड सर या दोन्ही व्याख्यात्यांचा अनुभव आणि अभ्यास दांडगा आहे। त्यांच्या चिंतनाचा लाभ बोध नक्कीच श्रोतागणांना होईल। प्रेरणादायी गीतांजलीने आपल्याला विचारमुग्ध करणारे कविवर्य सुरेश राठोड यांच्या गीतांजलीने सुद्धा तुमच्या आमच्या मनात विमुक्त भटक्यांच्या जाणीवा आणि विमुक्त भटक्यांच्या लढ्याचे सगळे आयुध धारदार होतील ही अपेक्षा या कार्यक्रमातून आपणा सगळ्याकडून मी बाळगतो। या कार्यक्रमाला ऐकून आपण विमुक्त भटक्यांच्या न्याय हक्काचा लढा समजावा, विमुक्त भटक्यांच्या समस्या आणि समाधानाचं चिंतन करावं हीच अपेक्षा आपणाकडून बाळगतो आणि माझ्या प्रास्ताविक कथनाला मी विराम देतो। नमस्कार। विमुक्त दिनाचा कार्यक्रम घेण्यामागची आपली भूमिका मांडण्याबद्दल खूप खूप धन्यवाद प्राध्यापक रवींद्र राठोड। कविवर्य सुरेश भाऊ राठोड एक गीत सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। नमस्कार, मी कवी सुरेश मंगूजी राठोड काटोल, जिल्हा नागपूर, जाणीवा फाउंडेशन तर्फे आयोजित या विमुक्त दिनाला माझी एक कविता तुमच्यासमोर सादर करीत आहे। विमुक्त मी अजून कुठे मुक्त आहे, विमुक्त मी अजून कुठे मुक्त आहे, शासनाला आमच्याशी काय सोयर सुतक आहे। हे भटक्या विमुक्ता बंधू, बंधू रे, बंधू रे, बंधू रे, बंधू रे। हे भटक्या विमुक्ता बंधू, जागा होशील का, अरे हक्कासाठी ऐरणीतला जागा होशील का, हक्कासाठी ऐरणीतला जागा होशील का। हे भटक्या विमुक्ता बंधू, हे भटक्या विमुक्ता बंधू, जागा होशील का, हक्कासाठी ऐरणीतला जागा होशील का, तू हक्कासाठी ऐरणीतला जागा होशील का। मूळ मालक तू या देशाचा, दुर्लक्षित कसा झाला, न्याय हक्काच्या लढाईसाठी सांग कधी एकत्र आला। मूळ मालक तू या देशाचा, दुर्लक्षित कसा झाला, न्याय हक्काच्या लढाईसाठी सांग कधी एकत्र आला। संघटित होऊन हक्काचा, संघटित होऊन हक्काचा वाटा घेशील का, अरे हक्कासाठी ऐरणीतला जागा होशील का, तू हक्कासाठी ऐरणीतला जागा होशील का। उपेक्षित वंचित राहुनी गुरासम तू जगशील का, धृतराष्ट्राच्या व्यवस्थेमध्ये सांग पुढे तू जगशील का। उपेक्षित वंचित राहुनी गुरासम तू जगशील का,
धृतराष्ट्राच्या व्यवस्थेमध्ये सांग पुढे तू तगशील का? तांडावाडी वस्तीला तू न्याय देशील का? अरे हक्कासाठी ऐरणीतला त्रागा होतील का? तू हक्कासाठी ऐरणीतला त्रागा होतील का? भटक्यांची भटकंती मिटेना, समाजासाठी कुणी झटेना. विमुक्ताचा घोर कलंक, आरक्षणाचे प्रश्न सुटेना. भटक्यांची भटकंती मिटेना, समाजासाठी कुणी झटेना. विमुक्ताचा घोर कलंक, आरक्षणाचे प्रश्न सुटेना. भुक्या नंग्या नौकेला तू पार नेशील का? अरे हक्कासाठी ऐरणीतला त्रागा होतील का? हक्कासाठी ऐरणीतला त्रागा होतील का? पोटातील भुकेच्या ज्वाळा मन मेंदूतून उठू दे रे. वाणी लेखणी द्वारे दुखाच्या हिणग्या होऊन पेटू दे रे. पोटातील भुकेच्या ज्वाळा मन मेंदूतून उठू दे रे. वाणी लेखणी द्वारे दुखाच्या हिणग्या होऊन पेटू दे रे. शाबूत डोकी क्रांत दिशेला घेऊन जाशील का? अरे हक्कासाठी ऐरणीतला त्रागा होशील का? हक्कासाठी ऐरणीतला त्रागा होशील का? हे भटक्या विमुक्ता बंधू जागा होतील का? हक्कासाठी ऐरणीतला त्रागा होतील का? तू हक्कासाठी ऐरणीतला त्रागा होतील का? अरे हक्कासाठी ऐरणीतला त्रागा होतील का? नमस्कार. यानंतर आपण वळूया मुख्य कार्यक्रमाकडे. आजच्या विराम देतो. जय हिंद, जय भारत, जय शिवलाल. यानंतर आजच्या लाईव्ह कार्यक्रमाचे दुसरे व्याख्याते आहेत विमुक्त भटक्यांच्या प्रश्नांसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त माननीय लक्ष्मणजी गायकवाड साहेब हे आपल्याला संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. दोस्तों, आपणा सर्वांना मी जय विमुक्त बोलतो, जय भीम बोलतो, जय बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज यांना वंदन करतो. खरे तर आपला हा विमुक्त दिन आपण दरवर्षी साजरा करतो. पण हा विमुक्त दिन कधी काळी आपल्याला माहिती पण नव्हता. अजूनही लोकांना विमुक्त कोणाला म्हणतात आणि का म्हणतात हे पण नीटपणे काही माहीत नाही. नव्या जनरेशनला काही अभ्यासक लोकांना नक्कीच माहिती आहे याबाबत. पण तरीसुद्धा या निमित्तानं विमुक्तांचा इतिहास काय आहे नेमका हे मी आपल्या कार्यकर्त्यासमोर मांडणार आहे. मी एक लक्ष्मण गायकवाडला लिहिण्याची, संघटन करण्याची एक महत्त्वपूर्ण संधी मिळाली आणि मी त्या संधीचं सोनं केलं.
मी केवळ कार्यकर्ता मोर्चावाला लक्ष्मण गायकवाड म्हणून कधी काळी 76 पासून माझ्या कार्याला सुरुवात झाली. मराठवाड्यामध्ये, लातूरमध्ये, उस्मानाबाद, लातूर, परभणी, बीड, नांदेड, औरंगाबाद अशा अनेक ठिकाणी मी मोर्चे काढले आणि हे मोर्चे काढून विमुक्त भटक्यांचं संघटन एक मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत घेऊन जाण्यात यशस्वी झालो. त्यानंतर मी 80, 81, 82 साली पूर्ण मराठवाड्यात कत्ती हातोडा मोर्चा काढून एक मोठं आव्हान उभा केलं आणि त्यानंतर पुन्हा शोधयात्रा वगैरे सर्व लातूरमधूनच सुरुवात झाली. कारण महाराष्ट्राचं चळवळीचं सर्वात मोठं भटक्या विमुक्ताचं केंद्र म्हणजे लातूर झालं होतं. यानंतर मी न थांबता मी पुढे लिहित माझे अनेक मित्र जोडले गेले. विशेषतः राजकीय क्षेत्रामध्ये थोडंफार काम करत असताना VP सिंग साहेब माजी पंतप्रधान यांच्याशी मैत्री झाली. महाश्वेता देवी, हिंदीतले प्रसिद्ध लेखक कमलेश्वर, राजेंद्र यादव, या अजित कौर, रमणिका गुप्ता या लोकांबरोबर माझे संबंध दिल्लीमध्ये आले. रोमिला थापर वगैरे अशी लोक, DK बसू म्हणून चीफ जस्टिस होते, तेही आमच्याबरोबर काम करत होते आणि या लोकांना घेऊन मी विमुक्त घुमंतू आदिवासी लोकांचा प्रश्न ऐरणीवर आणला आणि या दरम्यान मी अभ्यासही केला. आणि जेव्हा मला ह्या सर्व गोष्टी कळल्या की विमुक्त नेमकं काय म्हणायचं, आश्चर्याची घटना म्हणजे मी जेव्हा 1997-98ला पहिल्यांदा VP सिंग, रोमिला थापर, महाश्वेता देवी, रणजित नाईकना घेऊन मी खरं तर पहिला विमुक्त दिन मी दिल्लीमध्ये साजरा केला. लोकाला माहितीच नाही विमुक्त का म्हणतात. आपल्याला विमुक्त हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वातंत्र्याच्या 5 वर्ष 16 दिवसांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. संसदमध्ये जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्याबद्दल ठराव मांडला, संसदमध्ये अनेक लोकांची यावर चर्चा झाली, बहस झाली की क्रिमिनल ट्राईब्स म्हणजे गुन्हेगार जमातींना आपल्याला स्वातंत्र्य द्यावं लागेल कारण ते कैदखान्यात आहेत. कसले कैदखाने तर हे ब्रिटिशांनी जेव्हा बॉम्बे प्रेसिडेन्सी होती तेव्हा 1871 साली हा एक कायदा आणला या देशामध्ये की अशा काही क्रिमिनल ट्राईब्स आहेत ज्या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी, स्वतंत्र मुक्तीसाठी, देशाच्या संस्कृतीसाठी लढतात आणि ते आपल्यावर अचानक येऊन हल्ले करतात, आपली लूटमार करतात आणि इंग्रज सैनिकाला परेशान करतात. म्हणून 1871 साली जेव्हा कायदा आला त्यावेळेस ज्या काही बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये राजस्थान, बिहार, पंजाब, हरियाणा, मुंबई इलाका पूर्ण, ह्या संपूर्ण कर्नाटक, आंध्र, गुजरात या सर्व राज्यामध्ये आपले क्रिमिनल ट्राईब्स म्हणजे अपराधी जनजाती ज्याला आज आपण म्हणतो, या अपराधी जनजातीची संख्या करोडोनं होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणामध्ये आलेलं आहे. ते म्हणतात की विमुक्त भटके म्हणजे अपराधी जनजाती हा हिंदूचा एक वर्ग आहे की जो सर्व सुविधापासून वंचित आहे. दलितांना किमान गावामध्ये अस्पृश्य म्हणून राहण्यासाठी घर तरी आहे, परंतु या लोकांना घर नाही, कोणी थांबू देत नाही आणि अशा लोकांची 2,50,00,000 2.5 कोटी लोकसंख्या आहे आणि ह्यांना अजूनही आपण गुलामासारखं वागवतो. यांना एका ठिकाणी बसवत नाही, यांचं शिक्षण नाही. तेव्हा कुठं 31 ऑगस्ट 1952ला या विमुक्त घुमंतू आदिवासींना विशेष मुक्त अशा नावाची घोषणा पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली. खरं तर इंग्रजांनी त्या काळामध्ये आपल्याला ज्या अपराधी जनजाती क्रिमिनल ट्राईब्स म्हणून डिक्लेअर केलं होतं त्यांच्या 198 जाती होत्या. त्या काळातली लिस्ट 198 जातीची होती आणि 198 जातीला भारतातल्या 52 कारागृह फ्री सेटलमेंट आणि सेटलमेंट काढले
आणि या सेटलमेंटमध्ये जे मोठमोठ्या कॉटन मिल उभा केल्या, तिथे सैनिकाचे कपडे वगैरे तयार व्हायचे, शिलाई व्हायची आणि ही कामं आपल्याकडं आली. कारण कैदखान्यातल्या लोकांकडनं 14 तास 15 तास 20 तासपर्यंत कामं करून घ्यायचे आणि दिवसातून 3 वेळा हजेरी लावली जायची आणि त्यांच्यावर सतत नजर कैदेमध्ये राहायचे हे लोक. आणि आपल्या आई वडिलासह बापा मुलासह कैदखान्यामध्ये राहणारे जगातले कदाचित पहिले कैदी असतील जे विमुक्त जमातीचे होते. आणि या विमुक्त जमातीच्या लोकांना त्या काळामध्ये कैद केलेले आज बी सेटलमेंट भारतामध्ये पाहायला मिळतात. ह्याचा अनुभव मी दिल्लीला 1998 साली 97 साली जेव्हा मी सतत 8 वर्ष विमुक्त घुमंतू आदिवासी महासंघ करावा म्हणून रणजित नाईक हे बंजारा समाजाचे फार चांगले कार्यकर्ते त्या काळात मला भेटले आणि त्यांना घेऊन मी दिल्लीमध्ये डेरा घालायचा. अनेक मंत्र्याला जॉर्ज फर्नांडिस, व्ही.पी. सिंग, पुन्हा अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग या सर्व लोकांना भेटलं. आणि तेव्हा कुठं अटल बिहारी वाजपेयींनी हा आयोग डिक्लेअर केला. खरं तर त्यापूर्वी हे सांगण्याची गरज आहे की मी जेव्हा दिल्लीमध्ये होतो तेव्हा मी हे सांगताना विसरलो की तिथे कंजार भाट अन्य काही जमातीचे लोक जी होते या सर्व लोकांना 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला सुद्धा अटक व्हायची. कारण यांच्याकडनं देशाला धोका आहे. हे इंग्रजाचा कायदा 1997-98 पर्यंतसुद्धा दिल्लीमध्ये मला पाहायला मिळाला. आणि मी स्वतः या ह्याच्याकडे मी स्वतः गेलो आणि त्या कमिशनरला दिल्लीच्या भेटून मी त्यांना बोललो की आपण मला या कैद्यांना का तुम्ही अटक करता, अरे तुम्ही बोलू नका हो, कैद्यांना अटक का करता, अशा पद्धतीचं मी वक्तव्य केलं. तेव्हा कुठे दिल्लीमधल्या त्या कंजार भाट लंबाडी वगैरे या लोकांना सोडून देण्यात आलं, छारा लोकांना सोडून देण्यात आलं, पारधी लोकांना अटक केली जायची. तर अशा पद्धतीची परिस्थिती दिल्लीमध्ये होती. आणि म्हणून मग मी जेव्हा महाश्वेतादेवी मी काही लोक जैन देवी या लोकांना मिळून आम्ही ह्युमन राईट्स कमिशन मानवी हक्क आयोगाकडे गेलो. मानवी हक्क आयोगाने मग आम्हाला एक कमिटी स्थापन केली आणि या कमिटीमध्ये आम्ही गेलो आणि कमिटीमध्ये जाऊन आम्ही एक रिपोर्ट तयार केला. तेव्हा सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अत्यंत चांगले होते, ज्यांचं नाव व्यंकट चलैया होतं. व्यंकट चलैयाने आम्हाला सदस्य म्हणून घेतल्यानंतर आम्ही विमुक्त घुमंतू आदिवाशावर एक रिपोर्ट सादर केला आणि DNT डिनोटिफाईड नोमॅडिक ट्राईब्सला SC ST आणि DNT असा वर्ग देशामध्ये केला जावा ज्या लोकांना अजूनही या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं परंतु संविधानामध्ये अधिकार मिळाले नाहीत. असे भारतातले त्या काळामध्ये 10 कोटी लोक होते. 1988 साली जेव्हा आम्ही अंदाज काढला तर ही 10 कोटी लोक अजूनही भारतात सेकंड सिटिझन आहेत, यांना प्रथम नागरिक नाहीत. त्यामुळे संविधानामधले यांना कुठलेही फायदे मिळत नाहीत. कारण हे स्वातंत्र्याच्या 5 वर्ष 16 दिवसांनी या लोकांना स्वातंत्र्य मिळालं. एवढी मोठी अशा पद्धतीची चूक या देशाने कधी तर सुधरवली पाहिजे असं माझ्यासारख्याला वाटायचं. आणि म्हणून मग मी त्या काळामध्ये खूप अभ्यास केला, लोकांना घेऊन दिल्लीमध्ये धरणं धरले, पत्रकार परिषदा घेतल्या. आणि तेव्हा कुठं विमुक्त घुमंतू आदिवासी आयोग हा स्थापन झाला. अटल बिहारी वाजपेयीने डिक्लेअर केला. अटल बिहारी वाजपेयीला जेव्हा त्यांच्या घरी भेटायला गेलो तेव्हा जॉर्ज फर्नांडिस आमच्यासोबत होते. जॉर्ज फर्नांडिस म्हणाले की ही खरी गोष्ट आहे. अटल बिहारी वाजपेयी म्हणाले कि क्या ये गायकवाड़ जी बोल रहे हैं सही बोल रहे हैं, क्या आज भी ऐसी स्थिति है कि इस तरह से लोग जीते. तो जॉर्ज फर्नांडिस ने म्हणाले
की आता याच लोकांची फक्त स्थिती अशी आहे आणि या लोकांना न्याय दिल्याशिवाय आपल्या स्वातंत्र्याची परिपूर्तता होणार नाही. तेव्हा मग अटल बिहारी वाजपेयीने 15 ऑगस्टला विमुक्त घुमंतो आदिवासी आणि सीमी आदिवासी असा आयोग स्थापन केला. परंतु आयोगावर आयोग पंडित जवाहरलाल नेहरूंनी एकदा आयोग डिक्लेअर केला, त्यापूर्वी नंतर कालेलकर आयोग आला, पुन्हा लोकूर कमिटी आली, पुन्हा नंतर आणखीन मंडल आयोग आला. या सर्व लोकांनी या लोकाविषयी चांगलं लिहिलं, परंतु यांना संविधानामध्ये घेऊ शकले नाही. ही शोकांतिक आपल्या देशाची. म्हणून आजही आपण भारतामध्ये सफरर आहोत. पण बाबासाहेब आंबेडकरांनी 340-342 पर्यंत कलमामध्ये आपल्याविषयी माहिती दिलेली आहे की त्या राज्यांनी आपापल्या राज्यामध्ये जे लोक निकषाला उतरतात, आदिवासी असेल तर आदिवासीकडे वर्ग करता येतो आणि जे SC-मध्ये जाणारे अस्पृश्य आहेत त्यांना आदिवासीमध्ये वर्ग करावं, ह्याची तरतूद आहे. आणि म्हणून कर्नाटकमध्ये देवराज अरसनी 1976 साली तिकडच्या सर्व भटक्या विमुक्ताला SC आणि STचा दर्जा बहाल केला. आंध्रामध्ये बंजारा समाज हा STमध्ये आहे, कर्नाटकमध्ये SCमध्ये आहे आणि महाराष्ट्रात आम्ही मराठवाड्यातले लोक निजाम स्टेटमधले आमचे भाऊ जे तेलंगणात गेले त्यांना सवलती STच्या SCच्या आणि आम्ही महाराष्ट्रात आलो, स्वतंत्र महाराष्ट्र झाला म्हणून आम्ही इकडं आलो तर आम्हाला जनरल कॅटेगरीचा दर्जा देण्यात आला. विमुक्त घुमंतू विमुक्त भटके असं संज्ञा नाव दिली जमाती म्हणून, परंतु जमातीच्या सवलतीपासून आम्हाला कटाप करण्यात आलं. कारण इथल्या धूर्त राजकारणी त्या काळात काँग्रेसचे जे मोठमोठे पुढारी होते त्यांना ते थोडे जातीवादी विचाराचे होते असं म्हणायला हरकत नाही. कारण यशवंतराव चव्हाणच्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू 2 वेळा सोलापूरला आले. सोलापूरमध्ये या लोकांचं एक संमेलन झालं आणि त्याच्यामध्ये निश्चित ठरलं की या लोकांना काहीतरी दिलं पाहिजे. परंतु या लोकांनी जाणीवपूर्वक ह्यांचं भटक्या विमुक्तांचं सेन्सस होऊ नये, जनगणना होऊ नये आणि या लोकांना आपल्या बरोबरचा दर्जा मिळू नये. कारण हे लोकांचं सेन्सस झालं आणि यांना SC STचा वर्ग विमुक्त भटक्यांना जर केला तर ती लोक आपल्या डोक्यावर बसतील. खासदार आमदारकीला पुन्हा रिझर्वेशन द्यावं लागेल आणि खासदार आमदारकी अगोदरच इथल्या दलितांना SC STना देण्यात आल्यामुळं आपले खासदारकी आमदारकीच्या जागा कमी झाल्यात अशी त्यांची सल होती. आणि म्हणून भटक्या विमुक्ताला जाणीवपूर्वक महाराष्ट्रातल्या राजकीय लोकांनी आपल्याला विमुक्त भटके, जो भारतात कुठलाही वर्ग विमुक्त भटके म्हणून संविधानात नाही असं गोंडस नाव देऊन विमुक्त भटक्या जमाती संघटना असं आम्ही सुद्धा काढून बोंब मारत होतो. परंतु विमुक्त भटके म्हणणं हेच आपल्याला शाप ठरले आहे. कारण विमुक्त भटके म्हणलं की आपण आपोआप समाजाच्या बाहेर पडतो आणि भटकत राहणे हाच आपला उद्योग बनतो. आणि म्हणून आजही या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये माझ्यासारख्याला सांगावंसं वाटतं की विमुक्त भटक्यांची 4 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. त्यांना खरं तर 1871 पासून जो बायबर्सचा कायदा होता गुन्हेगारीचा तो अजूनही चालू. काही ठिकाणी आजही पोलीस अकादमीमध्ये शिक्षण दिलं जातं, पुन्हा नंतर लॉ कॉलेजमध्ये शिक्षण दिलं जातं की गुन्हेगार जमातीचे लोक कसे असतात, ते कसे राहतात, काय करतात. त्यामुळं आजही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये पारध्यांचे शेकडो हत्या होतात. शेतीवर आलं सर्व गाव मिळून गायरान जमीन काय केली म्हणून त्याच्या कत्तली होतात, त्यांना मारलं जातं, तोडलं जातं आणि त्यांच्यावरती कोणीही आंदोलनं करत नाहीत. फक्त भटक्या जमातीचेच लोक करतात. म्हणजे नाव बाबासाहेब फुल्यांचं घ्यायचं, राजकीय लोक त्याचं तुंतुनं वाजवतात, परंतु ज्या भटक्या विमुक्ताला आडात नाही पवऱ्यात कुठून पाणी येणार असं तरतूदच नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये भटक्या विमुक्तांसाठी अशी जी तरतूद असते पंचवार्षिक योजनेमध्ये ती तरतूदच केली नाही आत्तापर्यंत. आणि जे काय आहे ते महाराष्ट्र सरकार भीक दिल्यासारखं आपल्याला पैसे देतं आणि त्याच्यावर काहीतरी मंडळ वगैरे चालू करतात. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राने अजूनही वेळ गेली नाही. कर्नाटक आंध्राच्या धर्तीवर किंवा 342च्या कलमानुसार आजही महाराष्ट्राला जे SCमध्ये जातात
त्यांना एस टीमध्ये टाकावं, जे एस टीमध्ये जातात ते एस टीमध्ये जाऊ द्यावं. त्याचे निकष आहेत, भाषा, भौगोलिक रचना, संस्कृती, त्यांचे देवदेवता हे तपासावे. परंतु महाराष्ट्रानं हे न करता आज माझ्यासारखे कार्यकर्ते, लक्ष्मण माने असो, मी असो, आम्ही रेणके असो, आम्ही लोकांनी खूप मोठी आंदोलनं केली, मोतीराज राठोडनी वगैरे. परंतु आज आम्हाला सुद्धा लोकांनी गोल फिरवलं. राजकीय लोकांनी कोणाला काहीतरी द्यायचं, कोणाला जागा द्यायचं, कोणाला आमदारकी द्यायचं, कोणाला गोल बोलून राहायचं. परंतु अजूनसुद्धा न्याय देण्यात आला नाही. खरं तर 1990मध्ये सोलापूरला राजीव गांधी आम्हाला महाराष्ट्र गौरव पुरस्कार दिला, तेव्हा आले होते. तेव्हा शरद पवारसारख्या माणसाने आम्हाला शब्द दिला होता की या जाती भौगोलिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या सर्व मागासलेल्या आहेत आणि यांना निकष आदिवासीचे लागतात, यांना आम्ही आदिवासात वर्ग करत आहोत असं जाहीर करूनसुद्धा आम्हाला वर्ग तर जाहीर करायचं सोडा, परंतु पुन्हा गावगाड्यातल्या प्रतिष्ठित जाती, गवळी, धनगर, पुन्हा नंतर अनेक अशा जाती आहेत, भुई वगैरे, की ज्या पुन्हा परत आमच्यामध्ये घुसवण्यात आले. वंजारी समाज, आता वंजारी, धनगर आणि गवळी हा समाज गावगाड्यामधला नाही म्हटलं तर मसनजोग्यापेक्षा आणि नंदी बैलवाल्यापेक्षा तर सुधारलेले लोक आहेत. परंतु मसनवाट्यातला मुक्काम करणारा मसनजुगी आणि नंदी बैलवाल्याला या महाराष्ट्रातल्या राजकारणाने धनगराला, गवळ्याला, वंजाऱ्याला आणि नंदी बैलवाल्या मसनजोग्याला एका ताटात जेवायला दिले. आता या ताटामध्ये मसनजोग्याला जीव देतील का हे गावगाड्यातले लोक? हा साधा सामाजिक प्रश्न राजकीय लोकांना अजूनसुद्धा कळत नाहीत, कारण त्यांना खऱ्या अर्थानं न्यायच द्यायचा नाही भटक्या विमुक्ताला. म्हणून इंग्रजांनी, खरं तर आपण स्वातंत्र्य सैनिक आहोत, स्वातंत्र्य सैनिकाचे आपण मुलं आहोत, आम्हाला स्वातंत्र्य सैनिक म्हणून ट्रीट केलं पाहिजे. कारण स्वातंत्र्याचा एवढा मोठा लढा आमचा बिरसा मुंडा असो, उमाजी नाईक असो, पुन्हा नंतर तंट्या भील मामा असो, किंवा पारध्यांचा शमशेरसिंग भोसले हा मध्य प्रदेशामध्ये 1200 लोक घेऊन इंग्रज फौजावर तुटूनला होता. एवढा मोठा इतिहास असताना आम्हाला जाणीवपूर्वक महाराष्ट्राने विमुक्त भटके असं नाव देऊन आपली फार मोठी घोर फसवणूक केली आहे. माझं तर म्हणणं आहे, आपल्याला स्वतंत्र महाराष्ट्राच्या नंतर जर विमुक्त, घुमंतू, आदिवासी असं म्हणून जर दर्जा दिला असता, वर्गवारी केली अशी ST मध्ये, तर आदिवासी म्हणून 1,00,000 कोटी रुपये आतापर्यंत या देशामध्ये मिळाले असते आणि यामुळे महाराष्ट्राचाही विकास झाला असता, महाराष्ट्र शासनाकडे पैसा आला असता आणि विमुक्त भटक्यांची मुलं शिकून झाली असती. ह्यांना राजकीय लोकांना काय आपल्या बापाच्या घरचं काही द्यायचं नव्हतं. खरं तर केंद्राचा पैसा SC ST येतो, त्याच्यात आमची वर्गवारी झाली असती तर आमचं शिक्षण झालं असतं. मग आज जी लोक नंदी बैलवाले, कैकाडी, बेलदार, रामोशी, बंजारा, किरकिरवाले, गोपाळ, किती लोक आहेत, उचले, टकारी आहेत, भामटे आहेत, वड्डर आहेत, संचलू वड्डर आहे, काला वड्डर आहे, रामोशी आहेत, बेरड आहेत, या लोकांचा आजही प्रश्न महाराष्ट्र सरकार का सोडवू शकला नाही? आता तर राजकीय लोकांवर दबाव आणून धनगर एकटा समाज हा शेड्यूल ट्राईब्समध्ये गेला आहे. शेड्यूल ट्राईब्सच्या सवलती त्यांना प्राप्त होत आहेत धनगर म्हणून, आणि इथला नंदी बैलवाला आणि सरप साप गारुडीवाला आणि मसनवाट्यात राहणारा मसनजुगी अजूनही उपेक्षित आहे. तो धनगर समाजाच्या सवलतीसुद्धा काबिल नसावा, ह्याच्यासारखी शोकांतिका काय असावी महाराष्ट्रामध्ये? म्हणून महाराष्ट्राला विमुक्त भटक्यांना या देशामध्ये न्याय द्यायचाच नाही. म्हणून मी शेवटी एकच सांगेन की विमुक्त भटक्यांच्या जातीवार संघटना ताबडतोब मोडा आणि एकत्र सर्व संघटना जोडा, तरच तुम्ही रस्त्यावर उतरला तर न्याय मिळेल. अन्यथा या देशामध्ये विमुक्त भटक्यांची असेच तसे होलपट होणार आहे. महाराष्ट्राने ऑलरेडी केलेली आहे आणि म्हणून आपल्याला या विमुक्त दिनानिमित्ताने रस्त्यावर उतरण्याचे आव्हान करा आणि जातीच्या पातीच्या संघटना आता मर्यादित करा आणि सर्वांनी एकत्र या विमुक्त भटके म्हणून तरी किमान आपण आपली मागणी रेटून धरूया. आणि येणाऱ्या काळामध्ये 1976 पर्यंत जे लोक
विमुक्त भटके होते त्या लोकांना एस टीमध्ये जे जातील त्यांना एस टीमध्ये घाला. जे आता साधं सांगायचं झालं तर कैकाडी हा विदर्भात एस टीमध्ये आहे आणि बाकी उर्वरित एका राज्यामध्ये क्षत्रिय बंधन कसं लागू शकतं. कायदा सांगतो की आणि संविधान सांगतं की भेदभाव करता कामा नये. मग हा भेदभाव महाराष्ट्र का करतो. तिकडे उंबरगा मराठवाड्या साईड बेरड म्हणलं एस टीमध्ये येतात आणि इकडं रामोशी आणि बेरड म्हणलं की इकडं विमुक्तामध्ये येतात आणि तिकडं बेडर म्हणलं की त्यांना एस टीच्या सवलती आहेत. साधा हा सुद्धा आंतर क्षत्रिय बंधन महाराष्ट्राने जाणीवपूर्वक मोडू दिला नाही. कारण इथले सत्ताधीश सर्व हे घराणीशाहीचे आणि मोगलांच्या आणि इंग्रजांच्या समोर सकाळ संध्याकाळ लोटांगणं घालून स्वतःला जगण्याच्या जहागिऱ्या मिळवणाऱ्या लोकांचीच मुलं स्वातंत्र्यानंतर राज्यावर आल्यामुळं गोरगरिबाच्या माणसांना अशाच हालाकीचे जीवन जगणं हे त्यांना बरं वाटतं. त्यांना गुलाम आपण राहणं बरं वाटतं असंच म्हणावं लागेल. दोस्तो, विमुक्त दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही हा विमुक्त दिन मोठ्या प्रमाणात साजरा करावा दरवर्षीप्रमाणे आणि याला पुढे घेऊन जावं चळवळीला. जय हिंद. जहाँ प्रयत्नों की ऊंचाई अधिक होती है, जहाँ प्रयत्नों की ऊंचाई अधिक होती है, वहाँ नसीबों को भी झुकना पड़ता है. जहाँ प्रयत्नों की ऊंचाई अधिक होती है, वहाँ नसीबों को भी झुकना पड़ता है. हे आपल्या वाणीतून माननीय गायकवाड साहेब यांनी सांगितलेलं आहे. क्षेत्रात महान कार्य असलेले गोरबोली भाषा जिवंत राहावी म्हणून आपल्या लेखणीद्वारे गोरबोली नानाविध साहित्यांची निर्मिती करणारे गोरबोली भाषेचे पितामह आजच्या या लाईव्ह कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भीमनीपुत्र मोहन गणूजी नाईक हे अध्यक्षीय मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. क्रांतिसिंह शिवाजीराव महाराज, क्रांतिवीर बिरसा मुंडा, भटक्या विमुक्ती चळवळीचे जनक अग्रदूत उमाजी नाईक, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, ग्रामीण साहित्य चळवळीचे आद्य प्रवक्ते महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिमा सावित्रीबाई फुले, शोषितांची संजीवक शक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या महामानवाच्या पावन स्मृतीस अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मित्रहो, जाणीव फाउंडेशनद्वारे प्राध्यापक रवींद्र राठोड नागपूर, सुप्रसिद्ध कवी सुरेश राठोड यांनी एक प्रबोधनाची एक मालिका सुरू केलेली आहे. खरोखर त्यांचं अभिनंदन करावं लागेल. जाणीव फेडरेशनच्या वतीने, फाउंडेशनच्या वतीने आयोजित मी विमुक्त, मी अजून कुठे मुक्त आहे या वैचारिक अधिष्ठानावर उपस्थित असलेले भटक्या विमुक्तांच्या चळवळीचे अभ्यासक सन्माननीय प्राध्यापक मोहन चव्हाण, साहित्य अकादमी पुरस्कार साहित्यिक, सुप्रसिद्ध साहित्यिक सन्माननीय लक्ष्मण गायकवाड, सुप्रसिद्ध विचारवंत, चळवळीचे धडाचे कार्यकर्ते प्राध्यापक रवींद्र राठोड, सुप्रसिद्ध कवी सुरेश राठोड, अशोक पवार, मीडिया पार्टनर, लाईव्ह चॅनल, थेट प्रसारणातील उपस्थित बंधू आणि भगिनींनो, इंग्रजांविरुद्ध बंडाळी करणाऱ्या जमातीच्या चळवळीत धडकून टाकण्यासाठी इंग्रज सरकारने 1871 साली क्रिमिनल ऍक्ट पास करून बंडाळी करणाऱ्या जमातींना
चोर गुन्हेगार म्हणून घोषित केले. या कायद्यामुळे देशप्रेमी जमाती गुन्हेगार ठरल्या. देशप्रेमी जमातींना अमानुषपणे ठरणारा हा कायदा या देशामध्ये तब्बल 81 वर्ष अस्तित्वात होता. इंग्रजांविरुद्ध बंडाळी करणाऱ्या भटक्या विमुक्तांना स्वातंत्र्यानंतर देशप्रेमी म्हणून समान अधिकार देऊन सन्मानाची वागणूक मिळायला हवी होती. परंतु स्वातंत्र्याच्या 73 वर्षानंतरही अजून कुठे मी मुक्त आहे हा उद्रेक अभिव्यक्त व्हावा ही स्वातंत्र्याची शोकांतिका म्हणावी लागेल. ज्या जमाती 1924च्या कायद्यानुसार नोटिफाईड गणल्या गेल्या होत्या त्या जमाती 31 ऑगस्ट 1952 रोजी बी नोटिफाईड म्हणजे विमुक्त जाती म्हणून घोषित करण्यात आल्या. वास्तविक इंग्रजी कायद्याचे भंग करणाऱ्या जाती जमाती हे इंग्रजांच्या नजरेत गुन्हेगार होते. पण स्वातंत्र्यानंतरही गुन्हेगारी कायद्यातून मुक्त झाले ते विमुक्त ही गोळ्या कायम ठेवण्याची गरज काय? स्वातंत्र्यासाठी त्याग बलिदान करणाऱ्या जमाती गुन्हेगार ठरल्या. आम्ही देशभक्त आहोत, गुन्हेगार नाही असे ठासून सांगण्याचा अधिकारही स्वतंत्र भारताच्या नव्या व्यवस्थेने हिरावून घेतला. विमुक्त या नावाखाली सवयीचे गुन्हेगार म्हणून हा गणसमाज अपराधी भावनांचा शिकार झाला. मित्रांनो, आजही या जमातीकडे संशयिक नजरेने पाहिले जाते. थेट इंग्रजी राजवटीच्या काळापासून या जाती जमातीकडे पाहण्याचा दृष्टिकोन उपहासात्मक राहिलेला आहे. एकूण लोकसमुदायात या लोकजीवनाला समाज व्यवस्थेत दुय्यम स्थान दिले गेले. मूळचे आदिम असून आदिवासींच्या सोयी सवलती नाकारल्या गेल्या. यांच्या जगण्याला यांच्या मातृभाषेला घटनेचं संरक्षण नाही, कारण हे विमुक्त आहे. या लोकगणांना घटनेच्या सोयी सवलती जर दिल्या तरी भविष्यात आपल्याही विरोधात बंडाळी केल्याशिवाय राहणार नाही. सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेत आपली असलेली मक्तेदारी धोक्यात येईल. म्हणून या प्रस्तावित व्यवस्थेने ही धास्ती आहे. मित्रहो, विमुक्त हा शब्द या लोकगणाचे मूळत्व देशनिष्ठा नाकारणारा शब्द आहे. ज्या व्यवस्थेने गळ्यात चोट्या काही सारखे विमुक्त नावाचे लोडणे घालून जगण्याचं एक नाकारलेलं जीवन, रिजेक्टेड लाईफ आमच्या भाळी लादलं, त्या व्यवस्थेचे परिवर्तन हेच आजच्या कार्यक्रमाचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य साधण्यासाठी तमाम भटके विमुक्त शोषित प्रवाहांनी एका मंचकावर येणे आज काळाची गरज आहे. मित्रहो, हा देश आमचा आहे. आम्ही या देशाचे मालक आहोत. या देशाचे नेटिव्ह सन्स आहोत. येथील मूळ संस्कृती परकीयांची नसून येथील सिंगिजन समूहाच्या वंशजाची आहे. ही आयडेंटिटी अनुसूचित जाती जमाती आणि भटके विमुक्त ओबीसी हे समाज घटक जोपर्यंत स्वीकारणार नाही तोपर्यंत परिवर्तनाची भाषा फोड ठरणार आहे. मित्रहो, अनुसूचित जाती जमाती भटके विमुक्त ओबीसी या जाती जमातीच्या शोषणाचा आदिबंध थेट महाभारताबद्दल पोचलेला आहे. एकलव्य हा या देशाचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता. जातीने तो पारधी असल्यामुळे त्यालाही संधी नाकारण्यात आली. भटक्या विमुक्त लोकगणामध्ये सुद्धा गुणवत्तेची बीजे पेरलेली आहे. शासकीय आणि प्रशासकीय सेवेत भटक्या विमुक्तांना जर संधी दिली तर देशात एक उत्कृष्ट नमुना ठरेल, हीच एकलव्याची प्रमुख मागणी होती. परंतु धर्माच्या ठेकेदारांनी ही मागणी फेटाळली. परिणामी एकलव्याला आपला अंगठा गमवावा लागला. एकलव्याच्या अंगठ्यावरचा हा आघात
द्विज सेवे परवते धावणे नाही सुधराते. या वैदिक धर्माच्या संविधानाला लाथाडणाऱ्या भटक्या विमुक्तांच्या गुणवत्तेवरचा हा पहिला घात होता. मित्र हो, भटक्या या देशामध्ये शूद्रांची भटक्या विमुक्तांची गुणता चालत नाही. चातुर्वर्ण मया सृष्टम गुणकर्म विभागशः गीतेत असं स्पष्ट म्हटलेलं आहे. तरी शिवाजी महाराजांचा राजभिषेक नाकारण्यात आला. गीतेच्या तत्वज्ञानानुसार शिवाजी महाराजांना वरच्या वर्णात प्रमोशन मिळायला हवा होता, परंतु गागा भटांना उत्तरेकडे जाऊन शिवाजी महाराजांची वंशावळ शोधण्याची गरज काय? अर्थ स्पष्ट आहे, आमची गुणवत्ता या लोकांना चालत नाही. भाषेच्या संदर्भात महाराष्ट्राचा विचार करू. महाराष्ट्रामध्ये 60 भाषापैकी 40 भाषा आदिवासी भटके विमुक्तांच्या आहेत आणि या 40 भाषा आज धोक्याच्या कगारवर आहेत. म्हणून या लोकांची भाषा जर बोली भाषा जर वाचायची असेल तर यांना प्रतिष्ठेची सन्मानमुख वागणूक दिली पाहिजे असं मानववंश शास्त्राचे अभ्यासक म्हणतात. मित्र हो, या लढ्यासाठी आपल्या अधिकारासाठी भटक्या विमुक्तांना त्यांच्या भाषेला घटनात्मक स्वरूप मिळावे, त्यांना आदिवासीचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी आज आपण ही चळवळ उभी केलेली आहे. खरोखर रवींद्र राठोड, सुरेश राठोड यांना खरोखर हे अभिमानास्पद कार्य आहे. मी एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. आपली रजा घेतो. जय शिवालाल. खूप खूप धन्यवाद भिमनीपुत्र बापू. आजचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. तर मी आभार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो आपली भूमिका निर्भीडपणे लेखणीतून मांडणारे माननीय अशोक भाऊ पवार यांना. नमस्कार. आजच्या विमुक्त दिनाच्या कार्यक्रमाला आभार व्यक्त करण्यासाठी मी उपस्थित झालो आहे. आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले सन्माननीय अध्यक्ष, आजच्या अनुभवी वक्ते ज्यांनी प्रेरणादायी विचार मांडले, कार्यक्रमाची प्रास्ताविक भूमिका मांडणारे प्राध्यापक रवींद्र राठोड, गीतांजली सादर करणारे कवी सुरेश राठोड, तसेच संचालन करणारे प्रेमचंद राठोड, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमाला बघणाऱ्या सर्वांचे मी जाणीवा फाउंडेशनतर्फे खूप खूप आभारी आहे. आजचा हा कार्यक्रम इथेच संपला आहे असे आयोजकाच्या वतीने मी जाहीर करतो. नमस्कार.